नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका वाघ, शिवशंकर नेत्रालय येथे संचालिका व नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण मोतीबिंदू या विषयावर बोलू. मोतीबिंदू हा डोळ्यातील अंधळेपणाचा सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पण सर्वात चांगली गोष्ट अशी की यावर उपचार आहे. मोतीबिंदू म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ. मोतीबिंदूमध्ये डोळ्याची जी नैसर्गिक लेन्स असते ती हळूहळू पांढरी व्हायला लागते. जसे आपले डोक्याचे केस हळूहळू वयानुसार पांढरे होतात, तसेच डोळ्याच्या आतील लेन्स हळूहळू नैसर्गिकरित्या पांढरी पडायला लागते. मोतीबिंदूमुळे पेशंटला हळूहळू अंधुक किंवा धूसर दिसायला लागते. आज आपण मोतीबिंदूविषयी तथ्ये आणि भ्रामक कल्पना समजावून घेऊ. बरेच पेशंट मला असं विचारतात की मोतीबिंदू हा फक्त वय वाढल्यानंतरच होतो का? असं नाही. काही पेशंटला मार लागल्यामुळे किंवा काही औषधी चालू असेल त्यामुळे किंवा जेनेटिक जर फॅमिलीमध्ये मोतीबिंदू असेल तर थोडा लवकर मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. खूप लोकांची अशी कल्पना असते की मोतीबिंदू हा एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यात पसरतो, पण असे मुळीच नाही. मोतीबिंदू हा स्वतंत्रपणे एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात वाढतो. तसेच खूप लोकांचा असा गैरसमज आहे की मोतीबिंदू हा काही ड्रॉप्सनी, काही होमिओपॅथिक मेडिसिन किंवा आयुर्वेदिक मेडिसिननी कमी होतो, पण असे मुळीच नाही. मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय आहे. खूप लोकांना असे वाटते की मोतीबिंदू हे एक धोकादायक ऑपरेशन आहे, परंतु असे मुळीच नाही. मोतीबिंदू हे एक नाजूक परंतु सुरक्षित ऑपरेशन आहे. खूप लोकांना असे वाटते की मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी तो पिकू द्यावा लागतो, परंतु असे मुळीच नाही. उलट मोतीबिंदू जितका जास्त पिकेल तितका शस्त्रक्रिया अवघड होते. तसंच मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूमध्ये होते आणि काचबिंदूमुळे डोळ्याला ठणक लागणे, दुखणे, तसेच उलट्या होणे हे त्रास होतात. तसेच काचबिंदूमुळे गेलेली नजर परत येत नाही. आता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कशी असते? यामध्ये मेनली 3 प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात. एक एक्स्ट्रा कॅप्सुलर कॅटरॅक्ट एक्स्ट्रॅक्शन, जे मॅन्युअल स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी आणि फेकोइमल्सिफिकेशन. अत्याधुनिक फेकोइमल्सिफिकेशन या सर्जरीमुळे अत्यंत कमी जखम म्हणजे 2.4 ते 2.8 मिलीमीटर एवढीच जखम ऑपरेशनमध्ये होते. तसेच जखम कमी असल्यामुळे पेशंटला त्याच दिवशी सुट्टी मिळू शकते आणि दुसऱ्या दिवशीपासून पेशंटची नजर स्वच्छ असते. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये मोतीबिंदू काढून त्या जागी कृत्रिम लेन्स टाकावे लागते. कृत्रिम लेन्सचेही वेगवेगळे प्रकार असतात, जसं PMMA लेन्स, ॲक्रिलिक लेन्स, हायड्रोफोबिक लेन्स, हायड्रोफिलिक लेन्स, मोनोफोकल, बायफोकल, ट्रायफोकल, इडॉफ असे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये अजून ज्या पेशंटला तिरका नंबर आहे त्यांना टोरिक लेन्स, हे सगळे वेगवेगळे लेन्सेसचे प्रकार आहेत. शिवशंकर नेत्रालयमध्ये अत्याधुनिक फेकोइमल्सिफिकेशनची सुविधा आहे. तसेच भारतीय आणि इम्पोर्टेड लेन्सेसची सुद्धा उपलब्धता आहे. आपल्याला याविषयी मोतीबिंदू किंवा त्या ऑपरेशनच्या विषयी काहीही शंका असेल तर आपण जवळच्या नेत्रतज्ञाशी संपर्क साधू शकता किंवा शिवशंकर नेत्रालयमध्येही येऊ शकता. शिवशंकर नेत्रालय हे मंठा चौफुली, बांगड प्लाझा, होंडा शोरूमच्या बाजूला, जालना येथे आहे. धन्यवाद.